लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी असेल, त्यामुळे विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। या योजनेच्या विरोधात सावत्र भावांनी काही जणांना न्यायालयात पाठवले आहे, पण न्यायालयही योजनेस न्याय देईल असे मुख्यमंत्री म्हणाले। सिल्लोड येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी अर्जांपैकी 2 लाख अर्ज मंजूर केल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले। यावेळी मोठ्या प्रमाणात लाभार्थींची उपस्थिती होती। सरकार महिलांना आर्थिक, सामाजिक व राजकीय दृष्ट्याही पुढे आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे, त्यामुळे विरोधकांकडून खोटा प्रचार सुरू करण्यात आला आहे। ही योजना काही निवडणुकीपुरती नाही असंही स्पष्ट केलं आहे। प्रत्येक महिलेस वार्षिक 18,000 रुपये मिळतील, त्यामुळे केवळ रक्षाबंधनापुरती ही योजना नाही। याशिवाय 3 गॅस सिलेंडरही मोफत दिले जातील। तसेच मुलींना आता उच्च शिक्षणही मोफत देण्याची योजना हाती घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले।